लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मौला अलीची सवारी येते हिंदू भक्तांच्या अंगात। फुलंब्री शहरात हिंदू बसवतात मोहरमच्या सवाऱ्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे परंपरेनुसार आजही मोहरमच्या सवाऱ्या हिंदू बांधव बसवतात। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की आमच्या देशात सध्या काही गलिच्छ राजकारणी लोक खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीचे वैर पसरवून नवतरुणांचे माथी भडकवण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत। परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात आजही सर्व समाज बांधव मोहरमचा सण साजरा करतात। आजही परंपरेनुसार शहरात दोन मोठ्या मानल्या जाणाऱ्या सवाऱ्या म्हणजे बडे नालसाहेब व मौला अली या हिंदू बांधवांच्या घरी बसवल्या जातात। मौला अलीची सवारीची 3 दिवस मिरवणूक काढण्यात येते। मोहरमच्या 8 तारखेला रात्री, 9 तारखेला रात्री व 10 तारखेला दिवसा उठवून मोठ्या श्रद्धेने मिरवणूक काढण्यात येते। याबरोबरच 9 तारखेला आणि 10 तारखेला शहरातील सर्व सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात येते। दरवर्षी अनेक श्रद्धाळू सवाऱ्यांसमोर नवस करतात, तसेच नवसाला पावणारी सवारीला नवस फेडतात। नवसात सवाऱ्यांच्या सोबत झोडी सांभाळणे, उददानी सांभाळणे, दिवसा सवाऱ्यांवर छत्री सजवून तिची सावली सवारीवर करणे, तसेच नवस पूर्ण झाल्यावर चांदीची छत्री सवारीला चढवणे, मोहरमचे रोट मानून ते डोक्यावरून तोडतात। फूल, चादर व ढट्ट्या चढवण्यात येते। बडे नालसाहेब ही सवारी हिंदू माली समाज बांधवांच्या घरात बसवली जाते, तर मौला अलीची सवारी हिंदू भोई समाज बांधवांच्या घरात बसवली जाते। मौला अली सवारीचे अली हिंदू समाजाचे भक्त बनतात, त्यांच्या अंगात मौला अली येतात। मौला अली अंगात आलेल्या अली यांच्यासाठी जमिनीवर अलावा खंदून त्यात लाकडाची आग व आगीचे कोळसे करण्यात येतात। त्या आगीत आजही अनवाणी पायाने हली उतरतात। हे सत्य फुलंब्री शहरात मोहरमच्या दिवशी पाहायला मिळते। मोहरमच्या 10 तारखेला संध्याकाळी नदीकाठी असलेल्या हजरत सय्यद बदियुद्दीन संजरी उर्फ खाजा वली दर्ग्यावर सवाऱ्या शांत करण्यात येते। त्या दिवसाला करबला असे म्हटले जाते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।